और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे। नवनिर्वाचित महापौर श्री रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांचा आज मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। हा सोहळा केवळ सत्काराचा नसून आगामी 5 वर्षाच्या विकास पर्वाचा शंखनाद ठरला आहे। शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडे, विकास डोळस, माजी महापौर राहुल जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, कैलास सानप, कविता हिंगे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका तसेच कोर कमिटीचे सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले। ते म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने हा गड सर केला आहे। आज महापौर, उपमहापौर पदी विराजमान झालेले नेतृत्व हे जमिनीवरचे नेतृत्व आहे। केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या योजना शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच या पदाधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष असेल। आगामी काळात पिंपरी चिंचवड हे देशातील सर्वोत्तम शहर म्हणून ओळखले जाईल। सत्काराला उत्तर देताना महापौर रवी लांडगे भावुक झाले होते। ते म्हणाले, महापौर पद ही केवळ सत्ता नसून ती जनतेने दिलेली जबाबदारी आहे। पिंपरी चिंचवड मधील 24 तास पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांना गती देणे हे माझे पहिले कर्तव्य असेल। अनधिकृत बांधकामे आणि शास्तीकराच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आम्ही सरकारशी समन्वय साधू। शहराचा विकास करताना कोणताही राजकीय भेदभाव केला जाणार नाही। उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांनी महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले। त्या म्हणाले, शहरातील प्रत्येक महिला स्वतःला सुरक्षित आणि स्वावलंबी समजली पाहिजे, हेच माझे ध्येय आहे। महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्य सुविधा सर्वसामान्यांच्या आवाकात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही विशेष योजना आखत आहोत। प्रशांत शितोळे यांनी प्रशासकीय सुधारणांवर जोर दिला। ते म्हणाले, सभागृहात जनतेच्या पैशाचा विनियोग योग्य कामांसाठीच होईल याची मी खात्री देतो। भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि फाईल्सचा जलद निपटारा ही आमच्या कामाची पद्धत असेल। प्रत्येक प्रभागातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन टीम भाजप म्हणून आम्ही काम करू। या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सत्कारानंतर झालेल्या विशेष बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि विकास कामांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या सोहळ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून शहराच्या राजकारणात भाजपाची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी तर सूत्रसंचालन वैशाली खाडे यांनी केले। आभार मधुकर बच्चे यांनी मानले। आजचे बातमीपत्र येथेच संपले। पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।